ओके. तर ऑप्शन ग्रीक्समध्ये जे मेन ग्रीक आहेत ते म्हणजे डेल्टा, थीटा, गॅमा त्यानंतरनं आय-व्ही आणि इंडियावेक्स असे आहेत. तर त्याच्यामध्ये डेल्टा स्टार्टिंग बघू आपण डेल्टा काय असतं. तर डेल्टामध्ये ओके. डेल्टा म्हणजे काय असतं? आता फॉर एक्झाम्पल आता निफ्टी आहे. तर निफ्टी आता आहे फॉर एक्झाम्पल 25,760 ला. आता आपलं जे मार्केट आहे, स्पॉट आहे, जो 25,760 आहे, इथून हा ट्रॅव्हल करणार आहे 25,800 पर्यंत. आता 25,760 पासून 25,800 पर्यंत जर का निफ्टीला ट्रॅव्हल करायचं आहे, तर एक्झॅक्टली त्याच्यामध्ये मोमेंटम जी होणार आहे, ती किती पॉइंटची मोमेंटम होणार आहे? ती मोमेंटम होणार आहे ह्याच्यामध्ये 40 पॉइंटची. आता आपण काय करतोय, आपण ऑप्शन बाय करणार किंवा ऑप्शन सेल करणार. त्यासाठी आपण ऑप्शन बायिंगसाठी जर का बघायला गेलो, तर आपण स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केले 25,750 जो की ॲट द मनी आहे. म्हणजे हा सपोज आहे ₹110 ला. तर क्वेशन असा आहे, की जर का स्पॉट 40 पॉइंटचं मूव्हमेंट करणार आहे, तर तुमचा जो प्रीमियम आहे, हा किती पॉइंट मूव्ह होऊ शकतो? किंवा ज्या टायमिंगला मार्केट 25,760 वरून 25,800 पर्यंत म्हणजे 40 पॉइंट जाणार आहे. तर हा जो ₹110 चा आहे, हा कितीपर्यंत जाऊ शकतो? ह्याचा अंदाज ह्याचा अंदाज आपल्याला डेल्टावरती समजतोय. अंदाज ना की परफेक्ट. अंदाज समजतोय. तर जनरली डेल्टा जो असतो ॲट द मनी मग कॉल ऑप्शन असो किंवा पुट ऑप्शन असो, डेल्टा त्यानंतरनं इन द मनी आणि आउट द मनी याच्यामध्ये वेगवेगळा डेल्टा असतो. डेल्टा प्रत्येक स्ट्राईक प्राईसचा वेगवेगळा असतोय. इन द मनीचा वेगळा राहणार, ॲट द मनीचा वेगळा राहणार, आउट द मनीचा वेगळा राहणार आणि ॲट द मनीचा वेगळा राहतोय. तर जनरली 0.5 च्या आसपास 0.5 च्या आसपास ॲट द मनीचा डेल्टाची प्राईस असते. पुटमध्ये पण आणि कॉलमध्ये पण. फक्त पुट साइडला निगेटिव्ह असते. कॉल साइडला पॉझिटिव्ह असतं. त्याचा काही एवढा इम्पॅक्ट नाही आहे. तर 0.5 आहे याचा अर्थ काय, की जर 40 पॉइंटची मूव्हमेंट होणार आहे स्पॉटमध्ये, तुमचा जो ऑप्शन आहे, तो ऑप्शन कदाचित ह्याच्या 0.5 न रोटेट होऊ शकतो. म्हणजे 40च्या 0.5 म्हणजे किती होत आहे? जनरली 20 पॉइंट. म्हणजे हा 20 पॉइंट मूव्ह होऊ शकतो. म्हणजे 110 वरून 20 ॲड केले, तर हा 130 पर्यंत जायचे चान्सेस असू शकते. जर थीटा, गॅमा, इंडियावेक्स आणि बाकीचे कॉम्पोनंट बऱ्यापैकी स्टेबल असतील तर. नाहीतर नाही. थोडंसं वरती-खालती असू शकते. डिपेंड अपॉन आय-व्हीवरती. आय-व्ही, गॅमावरती ते थोडंसं मॅटर करतंय. आता थीटा पण ते मॅटर करते. मग डेल्टा इन द मनीचा 0.5 पेक्षा जास्त असतोय. जेवढं आतमध्ये जाणार, तेवढं डेल्टाची व्हॅल्यू मोठी राहते आणि जेवढं बाहेर येणार आपण म्हणजे ओ-टी-एमकडे येणार, तेवढं ते 0.5 पेक्षा कमी असतं, बिलो असतं. मग ते जर का आपण इथं बघायला गेलो, ह्याच्यामध्ये ऑप्शन चेन ऑप्शन चेंजमध्ये आल्यावरती काय समजतंय आपल्याला, की इथं जे डेल्टा आहे, या ठिकाणी हा डेल्टा आहे. हा डेल्टा ॲट द मनीचा किती आहे? 25,850 आसपास ॲट द मनी आहे. तर 0.51 दिसतंय इकडं आणि इकडे किती दिसतंय? इकडं जवळपास 0.48 यायला जवळपास 0.5 च्या आसपास असतंय. फक्त तुम्हाला हे निगेटिव्ह दिसतंय, हे पॉझिटिव्ह दिसतंय. जास्त काही फरक नाही आहे. त्यानंतर जसं आपण इन द मनीकडे जाणार, डेल्टा वाढतोय. डेल्टा वाढतोय याचा अर्थ काय होणार आहे? जस्ट मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. म्हणजे सपोज आपण इन द मनी घेतला, तर काय चेंजेस होतील? तर 40 इंटू सपोज आपण जास्त आतला इन द मनी घेतला, ज्याचा डेल्टा 0.8 आहे. तर तेवढ्या पॉइंटनं ते फिरते. म्हणजे एक्झाम्पल जर का आपण कॅल्क्युलेटर घेतलं तर डेल्टा सपोज 0.8 आहे, तर 40 इंटू 0.8 म्हणजे किती आला? 32. तर तेवढं ना चेंज होईल अधिक 110. तर त्याची फायनल प्राईस किती होईल? ज्यावेळी 40 पॉइंटचा मूव्हमेंट येईल, त्यावेळी ते 142 ला जाऊ शकतं. त्याच्या आसपास जाऊ शकतं. तर डेल्टा कळालं. डेल्टा म्हणजे सिंपल डेल्टामध्ये जेवढा डेल्टा असतोय स्पॉट आणि म्हणजे प्रीमियम कितीला जाऊ शकतोय ह्याचा एक अंदाज, टेंटेटिव्ह अंदाज डेल्टावरनं होतोय. ॲट द मनीचा डेल्टा जनरली 0.5 च्या आसपास असतोय. इन द मनीचा जो डेल्टा आहे तो 0.5 पेक्षा महाग असतोय. फक्त त्याला आपण कॅल्क्युलेट असं करू शकतो, की किती पॉइंट आपला स्पॉट किती पॉइंट फिरायला लागला हा जो स्पॉट आहे, हा किती पॉइंट जाणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं बघायला गेलो तर इथून सपोज आपण एंट्री घेतली एक्झाम्पलसाठी. तर इथून इथपर्यंत सपोज आपलं टार्गेट आहे. 60 पॉइंटचं सपोज टार्गेट आहे. हा जर का इन द मनी आउट द ॲट द मनी आहे.
तर हा 30 पॉइंटपर्यंत वरती जायला पाहिजे. म्हणजे समथिंग 30 पॉइंट इथं कुठेतरी हा जायला पाहिजे. ज्यावेळी हा स्पॉट इथून इथपर्यंत येईल, त्यावेळी ही प्राईस जी आहे, ही इथून इथपर्यंत जायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये ट्विस्ट काय आहे, सपोज जर का हा टाईमपास करत आला साइडवे, तर त्याच्यामध्ये अडचण काय होते, जर का साइडवे करता आलं तर नेक्स्ट पार्ट त्याचा थीटा आहे. थीटा म्हणजे काय असते, तर ऑप्शनमध्ये 2 व्हॅल्यू असतात. एक असते इंट्रिन्सिक व्हॅल्यू व्हॅल्यू आणि सेकंड असते टाईम व्हॅल्यू. आता जे पण ॲट द मनी आहे, आउट द मनी आहे, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त टाईम व्हॅल्यू प्रेझेंट आहे. पण जे इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे जिथं तुमचा इन द मनी असतो, त्याच्यामध्ये 2 व्हॅल्यू असतात. इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाईम व्हॅल्यू. त्यामधली एक्सपायरीचा जो डे आहे किंवा त्याच्यापर्यंत टाईम व्हॅल्यू जी आहे ना, ही सगळी 0 होत असते. मग त्याचं 0 व्हायचं जे स्पीड आहे, हे डिपेंड करते थीटावरती. मग जेवढा थीटा जास्त, तेवढं ते प्राईस मेल्ट होणार. ह्याला अजून एक फॅक्टर मॅटर करतो, ज्यामध्ये इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आणि इंडिया विक्स हे 2 गोष्टी त्याला मॅटर करतात. आता थीटा म्हणजे काय असते, जेवढा जादा थीटा असणार, तेवढं मेल्टिंग त्याचं जास्त होते. फॉर एक्झाम्पल जर का मार्केट सकाळी इथं ओपन झालं, या ठिकाणी आणि क्लोजिंग पण त्याच ठिकाणी आला. पण ऑप्शनचे प्राईस सेम नसणार आहेत. ऑप्शनचे प्राईस काय होणार आहेत? सपोज इथं ओपन झालंय ऑप्शन. आता इथं जर का आपण नोटीस करायला गेलो, फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं अशी प्राईस बघा, की जी मॉर्निंगला आणि आता सेम ठिकाणी अल्मोस्ट आहे. जर का आपण हे बघायला गेलो, ही प्राईस हां, जवळपास ही जी प्राईस आहे, ह्याचा हाय आणि अल्मोस्ट ह्या कॅन्डलचा जो लो आहे, हा बऱ्यापैकी सेम ठिकाणी आहे. आता जर का आपण हे घेतला, ह्याचा जो हाय आहे, ह्याचा जर का पुट बघायला गेलो आपण पुट, म्हणजे ह्याचा हाय म्हणजे ह्या कॅन्डलचा काय होणार? ह्या कॅन्डलचा ह्याचा लो म्हणजे त्याचा हाय, ह्याचा हाय म्हणजे ह्याचा लो होणार आणि ही जी कॅन्डल आहे, ही आत्ताची ग्रीन कॅन्डल आहे, ह्याचा काय होणार तो? ह्याचा लो म्हणजे ह्याचा हाय. म्हणजे जवळपास काय आहे? हा डिफरन्स आहे थोडासा. म्हणजे हे पॉइंट आणि हे पॉइंट जसं बऱ्यापैकी सेम दिसतंय, तसं इथं ते बऱ्यापैकी सेम दिसत नाहीये. ह्याचा इथं यायला तो पॉइंट आणि ह्याचा इथं यायला हा पॉइंट. सिमिलरली ह्याचा इथं हाय आहे आणि ह्याचा इथं लो आहे. म्हणजे हे जे अंतर आहे का, ह्याला बोलतो आपण मेल्टिंग, डिके. म्हणजे मार्केट इथंच होतं मॉर्निंगला, आता पण इथंच आहे. पण मार्केट साइडवे खूप गेलंय. तर हे जे प्रीमियम आहेत ना, हे प्रीमियम मेल्ट होतात. हे एक्सपायरीच्या दिवशी जास्त दिसतंय. एक्सपायरीच्या दिवशी कसं दिसतंय? अजून थोडंसं वेगळा प्राईस बघूया म्हणजे जरा आयडिया येईल. अं, जसं की इथं बघायला गेलं तर समजतंय. फॉर एक्झाम्पल हा जो हाय आहे आणि हा जो हाय आहे. त्यानंतरनं ह्याच्या आसपास किंवा इथं पण बघायला गेलं फॉर एक्झाम्पल हे आणि हे आणि त्यानंतर मार्केट अल्मोस्ट इथं आलंय ह्याच्या आसपास. हे सेकंड. पण ह्याच्यामध्ये अंतर आहे हा. हा डिफरन्स. ह्याला बोलतो आपण डीके. थीटा डीके. सोप्या म्हणजे की इथून इथपर्यंत हे दिसतंय. पण हे पूर्ण खाली गेलंय. हेच कॉल्ड इट थीटा. म्हणजे की मार्केट एका पॉइंटला सकाळी होतं. त्यानंतरनं इमॅजिन करूया की त्याच्या आसपास मार्केट परत आलंय. पण टाईम नंतरनं आलंय. म्हणजे काय? की मार्केट सकाळी इथं होतं. ओके. आणि त्यानंतरनं क्लोजिंगला इथं गेलाय. पण मार्केट काय केलं दिवसभर चॉपी राहिलं, साइडवे गेलं. आणि क्लोजिंगला जर का त्याच पॉइंटला परत आलं म्हणजे ओपन आणि क्लोज त्याचा सेम आहे. पण ते साइडवे खूप गेला. तर त्या टायमिंगला ऑप्शनचे जे प्रीमियम आहेत ते ओपन आणि क्लोजिंग नसतेच. ते वेगळ्या ठिकाणी असतात. ते वेगळ्या ठिकाणी व्हायचं रिझन जे आहे, ते रिझन आहे त्याचा डिके फॅक्टर. म्हणजेच ते कशावर डिपेंड आहे, की कुणाचा डिके कमी होणार, कुणाचा डिके जास्त होणार. जसं की आपण मगाशी काय बोललो, की ॲट द मनी हाल्फनं रोटेट होते. म्हणजे ॲट द मनीचे जे प्रीमियम आहेत ना, ते डेल्टामध्ये हाल्फ असतं. म्हणजे काय, की निफ्टी जर का 40 पॉइंटनं फिरला, तर त्याचा प्रीमियम 20 पॉइंटनं मूव्ह शकतोय. पण त्यासाठी परत त्याच्यामध्ये फॅक्टर कोणते आहे ते डायरेक्शन सेम जायला पाहिजे. सपोज ते साइडवे करत गेला, तर त्याच्यामध्ये थीटा फॅक्टर रिएक्ट करणार. म्हणजे काय, की थीटा ॲट द मनीचा जेवढा आहे, हा -30 31.94 आहे. म्हणजे तेवढं ते मेल्ट होते.
हे जेवढं जास्त मायनस असणार तेवढं ते मेल्टिंग जास्त होणार. त्याच्यातली जी टाईम व्हॅल्यू आहे ती जास्त मेल्ट होत्या. जसं इन द मनीकडे गेला तर डीके तुमचा कमी असतोय. का कमी असतोय याच्यामध्ये सरळ दिसतंय. सपोज आता मला वाटलं काय मार्केट ह्या पॉइंटपासून ह्या पॉइंटपर्यंत जाणार आहे. पण मार्केट असं पायरीगत जाऊ शकतोय. मग त्या टायमिंगला सपोज मी जरा जास्त आतला इन द मनी घेतला तर त्यामध्ये मेल्टिंग कमी आहे. डीके थिटा कमी आहे. त्याच्यामुळं ही प्राईस ऑप्शनची ही जी ऑप्शनची प्राईस आहे, ही मेल्ट कमी होणार. आता मी ह्याच्यामध्ये गंमतसाठी काय करतो, हे जे कॉल ऑप्शन आहे, ह्याला मी थोडंसं लांबचा ना हे घेतो, ओ-टी-एम घेतो. मग ह्याच्यामध्ये समजते. तर मी लांबचा ओ-टी-एम घेतला फॉर एक्झाम्पल हा घेतला, हा घेतला. तर इथं काय समजतंय ते पण बघू आपण. ह्याच्यामध्ये इथं किती आहे याचा डी-के थिटा जास्त असलेलं घेऊया आपण. थिटा जास्त कोणता आहे? आय थिंक 31, 32 हेच आहे. ठीक आहे. आपण हे घेतलं सकाळी प्राईस किती होती? 25,700 25,800 ॲट द मनी असणार. आपण कॉल ऑप्शन घेतलं 25,900चा. तर ह्याच्यामध्ये समजतंय हे जे आहे ना, तर सकाळी इथं प्राईस होती लो इथं आणि ह्याच्यावरती मार्केट आहे. पण ही प्राईस ऑलमोस्ट ह्याच्या खाली गेल्या. हे कशामुळं गेलं? कारण की ह्याच्यामध्ये फक्त टाईम व्हॅल्यू आहे आणि ही जी टाईम व्हॅल्यू आहे ही मेल्ट होणार. जसं मार्केट कन्सॉलिडेशन जास्त करणार तसं ते मेल्ट होणार. इमॅजिन करू की आता मार्केट क्लोजिंग इथंच झालं ह्या पॉइंटच्या आसपास. पण हे जे सी आहे, हे जे आता 42ला आहे, हा इथे नाही येऊ शकणार. हा इथे येऊ नाही शकणार. हा जर का उद्याचा डे असेल, एक्सपायरीचा डे असेल, तर तो जास्त मेल्ट होतोय. म्हणजे थिटा जो आहे, हा मेल्ट कशावरती ठरला तर हे जे चार्ट आहे टाईम डिकेचा, इकडं असणार आपली एक्सपायरी, या साईडला आपली टाईम व्हॅल्यू आणि ही जी टाईम व्हॅल्यू आहे, जर का फ्रायडे आहे, सपोज आता आपण निफ्टीची एक्सपायरी आहे ट्यूसडेला. जर का हा बुधवार असेल, तर हे जास्त मेल्ट नाही होणार. हा गुरुवार असेल, तर थोडं मेल्ट व्हायला चालू होते, थोडं मेल्ट. जसं एक्सपायरीचा दिवस जवळ येईल, सपोज गुरुवार आला, शुक्रवार आला, सोमवार आला. जसं एक्सपायरीचा दिवस जवळ येईल ना, मंगळवारी एक्सपायरी आहे. म्हटल्यावरती सगळ्यात जास्त मेल्टिंग कधी होणार? मंगळवारी होणार. म्हणजे मार्केट जर का जरा जरी साइडवे गेला आणि थिटा जास्त आहे, तर तो सगळ्यात जास्त मेल्ट होणार त्या दिवशी, जो एक्सपायरीचा डे आहे त्या दिवशी. सपोज मार्केट साइडवेज गेला, पण बुधवार आहे, म्हणजे एक्सपायरीचा दिवस नाही आहे, तर त्याच्यावरती जास्त थिटाचा असर होत नसतोय. थिटाचा असर त्या दिवशी होणार जास्त, ज्यावेळी त्याची एक्सपायरी ठरलेली आहे. ओके. ते झाला थिटा. गॅमा म्हणजे काय असते? तर गॅमा म्हणजे आता सपोज 0.5चा तुमचा काय आहे? डेल्टा म्हणजे ॲट द मनी आहे. म्हणजे तुम्ही पाय केलाय 25,790 ला तुमचा ॲट द मनी आहे 25,800. आता मार्केट गेले 25,790 पासून 25,880 ला मार्केट गेले. म्हणजे मार्केट रोटेट केलं. पण हा जो तुमचा स्टार्टिंगला काय होता? स्टार्टिंगला होता ॲट द मनी कॉलसाठी. पण आता काय होईल? ज्यावेळी मार्केट गेलं 25,880 ला त्यावेळी हा काय झाला? हा इन द मनी झाला. मग हा इन द मनी झाला म्हटल्यावरती पहिल्यांदा ह्याचा जो डेल्टा होता, हा होता 0.5 च्या आसपास. पण इन द मनी झाला म्हणजे डेल्टा किती व्हायला पाहिजे? 0.5 पेक्षा जादा व्हायला पाहिजे. मग हे डेल्टा जे आहे, हा डेल्टा कितीनं चेंज होणार? हा डेल्टा कितीनं चेंज होणार? हे ठरते गॅमावरती. हे ठरते गॅमावरती. जेवढा जास्त गॅमा, तेवढं चेंज त्याचं फास्ट होणार. जेवढा जादा गॅमा, हे जे गॅमा आहे, जेवढा त्याचा जास्त गॅमा असेल, तेवढा त्याचा चेंज जे आहे ना, तो फास्ट होणार. ओके. तर हा पॉइंट क्लिअर आहे का? की गॅमा कसा चेंज होतोय, तर डेल्टावरती. म्हणजे गॅमाचं मीनिंग काय? की डेल्टा कसा चेंज होणार. डेल्टा स्टार्टिंगला 0.5 असतो. जेवढा इन द मनी होईल आपण जर का ओ-टी-एम बाय केला असेल आणि मार्केट आपल्याप्रमाणे फिरलं, तर तो ओ-टी-एमवरनं ॲट द मनी होणार. मग ॲट द मनीवरनं तो काय होणार? इन द मनी होणार. मग हे होत असताना डेल्टा बदलतोय. 0.5 पहिल्यांदा डेल्टा किती असणार? सपोज डेल्टा असेल 0.4. त्यानंतर डेल्टा झाला सपोज 0.4, 0.5 त्यानंतर झाला डेल्टा 0.5 त्यानंतर झाला 0.5, 0.1. मग हे जे चेंज व्हायले का, हे चेंज डिपेंड अपॉन गॅमा. ते गॅमावर ठरतंय. म्हणताना जेवढा जादा गॅमा असणार, तेवढं त्याच्यामध्ये ₹2 म्हणजे कमी रुपयाचं जे प्रीमियम आहे ते फास्ट फिरतात बिकॉज ऑफ गॅमा ब्लास्ट. त्याच्यामध्ये गॅमा सडनली चेंज व्हायला चालू होते. आणि गॅमाचा चेंज इम्पॅक्ट डेल्टावरती होतोय आणि त्याच्यामुळे प्राईस चेंज होतात फास्ट. त्यानंतर ना आय-व्ही इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. आता हे ठरते इंडिया विक्सवरती. इंडिया विक्सवरती. जर इंडिया विक्स जास्त वाढत गेला, तर आय-व्ही चेंज होणार. व्होलॅटिलिटी ही बदलते. कशा बेसिसवरती बदलते?
इंडिया विक्सवरती. इंडिया विक्स जेवढा जास्त फिरणार, इंडिया विक्स जेवढा जास्त बदलणार, तेवढा तो आय-व्ही चेंज होणार. आय-व्ही जेवढा वाढणार, तेवढं ऑप्शनचे प्रीमियम आहे त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी जास्त येणार. ऑप्शन बायिंगला पण फायदा असतो आणि ऑप्शन सेलिंगला पण फायदा असतो. पण जर इंडिया विक्स फुल झाला, जास्त इंडिया विक्स कमी झाला, तो इम्पॅक्ट करतो आय-व्हीवरती, इम्प्लाइड व्होलॅटिलिटीवरती. त्याच्यामुळे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पण काय होती? पडती, क्रॅश होती. मग त्याचा इम्पॅक्ट कशावरती होतो? ऑप्शन बायरला. तर ते चांगलं नाही. म्हणजे मार्केट साइडवे जेवढं जाईल, तेवढं थीटाला चांगला म्हणजे तेवढं प्रीमियम तुमचे काय होतील? मेल्ट होतील. प्रीमियम फिरणार नाहीत. तेवढं ऑप्शन सेलरला चांगलं. पण जर का मार्केट फिरते म्हणजे इंडिया विक्स वाढला, तो आय-व्ही वाढवतोय. आय-व्ही वाढवला तर व्होलॅटिलिटी वाढली. व्होलॅटिलिटी वाढली तर त्याच्यामध्ये मोमेंटम आलं. मोमेंटम आला याचा अर्थ मोमेंटम कुणाला पाहिजे? ऑप्शन बायरला पाहिजे. मग त्याच्यामुळे गेम बदलणार, डेल्टा बदलणार. मग ते ऑप्शन बायरला फेवरमध्ये जाणार. तर ओव्हरऑल पॅरामीटर काय आहे? तर सिंपल बघायला गेलो, सपोज मार्केट साइडवेज जर का असेल, तर त्याच्यामध्ये थीटाचा असर होत असतोय, आय-व्हीचा असर होत असतोय आणि इंडिया विक्सचा असर होत असतोय. जर इंडिया विक्स तुमचा कमी-कमी व्हायला आहे, आय-व्ही ऑटोमॅटिकली इंडिया विक्स आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय-व्ही. इंडिया विक्स कमी झाला, आय-व्हीला कमी करणार. आय-व्हीला कमी केला, तर व्होलॅटिलिटी कमी झाली. व्होलॅटिलिटी कमी झाली, थीटा असर होतोय. थीटा असर झाला, प्रीमियम वाढणार नाहीत. प्रीमियम मेल्ट होणार. मग असं बऱ्यापैकी असं होतंय, की आपला निफ्टी पळाला, पण प्रीमियम पळत नाहीये. त्याचं रिझन हे असतं. आय-व्ही कारण की त्यामध्ये आय-व्ही क्रॅश होतो, आय-व्ही कमी होतो, इंडिया विक्स कमी झालेला असतो. त्याच्यामुळे आय-व्ही कमी झालेला असतो आणि त्याचा फायदा थीटाला होतोय, म्हणजेच ऑप्शन सेलरला होतोय. म्हणजे काय होतंय, की मार्केट सपोज ऑप्शन इथं आहे. ₹40 चा सपोज इथं ऑप्शन आहे. मार्केट साइडवेज आलं, तर हा बदल फिरणार नाही. जरी निफ्टी फिरला, तर ह्यात थोडा फिरणार, परत मेल्ट होणार. थोडा फिरणार, परत कूल होणार. थोडा फिरणार, कूल होणार. म्हणजे कमी घटतंय. म्हणजे घटलेलं सेलरला फायदा असतो. पण उलटं सपोज इंडिया विक्स वाढत गेला, तर काय होतंय? आय-व्ही वाढतो ऑटोमॅटिकली. आय-व्ही वाढला म्हणजे मोमेंटम आला. मोमेंटम आला म्हणजे त्याचा फायदा कोणाला होणार? गॅमावरनं डेल्टा. असं ऑप्शन बायला फायदा होत असतो. सोप्या भाषेमध्ये बघायला गेलो तर डायरेक्टली मार्केट जातंय, तर ऑप्शन बायरला फायदा आणि मार्केट असंच वर चाललंय, पण खूप टाईमपास करतंय. तर हे डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन सेलरला फायदा करून देते. म्हणजे बघताना काय बघणार, की मार्केट 1 पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटपर्यंत तर फिरलंय. पण ऑप्शन फिरले नाहीयेत. का फिरले नाहीयेत? कारण की त्याच्यामध्ये आय-व्ही कमी होता, व्होलॅटिलिटी कमी होती. ह्या कंडिशनला व्होलॅटिलिटी कमी असते, आय-व्ही कमी होतो. त्याच्यामध्ये थीटा जो असतोय, थीटावर असर होतोय. डायरेक्टली थीटा मेल्ट व्हायला चालू होतो. म्हणजे थीटा वाढला, की ऑटोमॅटिकली टाईम डिके जो आहे, तो टाईम डिकेनं प्रीमियम मेल्ट व्हायला चालू होतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होतंय, मोमेंटम येत नाही, फिरत नाही ते. तर हे पॅरामीटर आहे.